कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागातील कारभारावरून राजकीय वातावरण तापले आहे। पालिकेच्या महसूल वाढवण्याऐवजी अधिकाऱ्यांचे लक्ष स्वतःचे खिसे भरण्याकडे असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक मंदार हळबे यांनी महासभेत केलाय। नगररचना विभागात गेल्या 30 वर्षांपासून ठराविक अधिकाऱ्यांची हुकुमशाही निर्माण झाली असल्याचा दावा करत नव्या अभियंत्यांना संधीच दिली जात नसल्याची टीका करण्यात आली। याच हुकुमशाहीमुळे विभागातील पारदर्शकता धोक्यात आली असून महसूल वाढीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे, असेही हळबे म्हणाले। इमारतींच्या परवानग्यांमध्ये दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। ओव्हर अँड अबव इमारतींना परवानगी दिली जाते, मात्र पूर्णत्वाचा दाखला देताना टाळाटाळ केली जाते। यामुळे पुनर्विकास प्रकल्पांवर परिणाम होत असून विकासक माघार घेत असल्याचं चित्र आहे। प्रस्ताव मंजुरीत मुद्दाम विलंब, फाईल्स लालफितीत अडकवणे, माहिती अधिकाराचा गैरवापर करून तक्रारी घडवून आणणे या सर्व प्रकारांमुळे नगररचना विभागाचे वातावरण प्रदूषित झाले असून महसूल घटल्याची बाब समोर आली आहे। दरम्यान नगरसेविका खुशबू चौधरी यांनी टाउन प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑफिसर पदावरूनही प्रश्न उपस्थित केलाय। नियमबाह्य पद्धतीने अधिकारी पदावर बसल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तर नगरसेवक गणेश जाधव यांनी अधिकाऱ्यांना दालनात ठराविक मंडळींचे कोंडाळे असल्याची टीका करत सर्वसामान्यांना प्रवेश मिळत नसल्याचा मुद्दा मांडलाय। दरम्यान काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून उर्वरितांवरही कारवाई होण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। नगररचना विभागातील या घडामोडींमुळे त्या काळात आणखी मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण डोंबिवली।